नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रहो, आज सकाळी 10:30 वाजता स्टार्ट झालेला टीईटीचा पहिला पेपर, शिक्षक पात्रता परीक्षाचा पहिला पेपर जो 1 वाजता सुटला, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। फारच बढिया आणि सोपा पेपर होता। तर यामध्ये मित्रो जे प्रॉब्लेम विचारले आहे, एका व्हिडिओत तो 30ही प्रॉब्लेम टाकता येणार नाही, शक्य नाही। याचे 2 व्हिडिओ तयार केले आहेत, एका मागे एक पाहून घ्या। तर मी पहिला व्हिडिओ आणि पहिला प्रॉब्लेम सांगत आहो। पहिला नंबरवर सोपं साधं गणित सांगत आहो, 95 का बा लक्षात ठेवा, x वर्ग माइनस 9x प्लस 20 भागीला x माइनस 5 बरोबर 0 असं। तर मित्र हो, लक्षात ठेवा का यानं म्हटलंय का x ची किंमत काय होईल। आता x ची किंमत काय होईल बा, तर प्रेझेंटेशन आहे, काही मायनस दिल्या काही प्लस दिल्या। तुम्ही विचार करा का इथं जर x च्या खाली जर आपण 5 x च्या ऐवजी ऑप्शन सांगत आहोत चेक करणे, शॉर्ट आणि स्वीट मध्ये का बा या x च्या ऐवजी तुम्ही 5 ठेवला तर 5 मायनस 5 म्हणजे 0, डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये जर 0 आला तर त्याचं उत्तर इन्फिनिटी अनंत असते। म्हणजे बा 5 तर कोण्याही परिस्थितीत चालणार नाही। आता 4 ठेवा, 4 चा वर्ग, 4 x च्या ऐवजी 4 ठेवा, तर बा 4 चा वर्ग माइनस 9 गुणिले 4 प्लस 20 असं भागीले इथं 4 माइनस 5, 4 चा वर्ग 16 माइनस 9 चौक 36 प्लस 20, 16 न 20 36, 36 माइनस 36 म्हणजे 0, 4तून 5 गेला माइनस 1, 0 ला कशानेही भागलं तर 0 म्हणजे उत्तर 0 आला, म्हणजे उजवी बाजू आली, म्हणजे 100% याचं उत्तर असलं पाहिजे 4। म्हणजे मी सांगत आहो, अवयव न पाडता ऑप्शन चेक मेथडचा वापर केला असता तर एका क्षणात उत्तर आलं असतं 4। ज्या विद्यार्थ्यानं ऑप्शन 1 ले काळं केलं त्याचं उत्तर बरोबर। अवयव पाळले असते तर याचं अवयव 4 आणि 5 2 आले असते, पण इथं x मायनस 5 देऊन 5 ठेवला तर 5 मायनस 5 म्हणजे इन्फिनिटी, म्हणून हे चालणार नाही। आणि त्याचं उत्तर बा लक्षात ठेवा, समजते का? तर बा एवढं जर झालं असेल तर मित्र हो, दुसरा प्रश्न सांगून राहिलो का बा लक्षात ठेवा का एका कोणाचा आहे ना 97 तेवढा प्रश्न वाचायला परवडतच नाही। एका कोणाचा कोटी कोण लक्षात ठेवा आणि त्याच कोणाचा पूरक कोण, याच्या मापाची बेरीज 200 आहे, तर त्या कोणाचं माप काढा। पहिली गोष्ट तर कान देऊ नये का, मूळ कोण ओरिजिनल, समजा मूळ कोण म्या म्हटलं का मूळ कोण आहे ना, तो आपण धरला काय रे बात x, कोटी कोण कायले म्हणते, हा कोण आणि त्याचा कोटी कोण, म्हणजे कोटी कोण याचा अर्थ असा झाला का दोघांच्या मापाची बेरीज 90 राहते, म्हणजे कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90। तर बा मित्र हो, लक्षात ठेवा 2 कोण असल तर या 2 कोणाच्या मापाची बेरीज जर 90 येत असल तर त्यालाच कोटी कोण म्हणतात। एक जर x साइन दुसरा आपल्याला माहित नाही तर याचं तिकडं पक्षांतर केलं तर आपल्याला कोटी कोण भेटते। कोटी कोण किती झाला बा, हा तिकडं गेला तर 90 मायनस x। तसंच पूरक कोणाचा आहे, मूळ कोण x घेतला प्लस दुसरा आपल्याला माहित नाही, पण पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180, याचं तिकडं पक्षांतर केलं तर आपल्याला हा पूरक कोण मिळेल, म्हणजे 180 मायनस x। आणि म्हणून मित्र हो, पूरक कोण तुमचा झाला 180 मायनस x।
जास्त डिटेल लिहायला वेळच नाही आहे। आता यानं सांगलं का या दोघांच्या मापाची बेरीज म्हणजे कोटी कोण आणि पूरक कोण यांच्या मापाची बेरीज त्यानं सांगलं का 200 तोंडी करायचं हो 180 ना इथंच बेरीज 180 न 90 270 मायनस x न मायनस x मायनस 2x त्यानं सांगलं का 270 मायनस या दोघांची बेरीज किती आहे म्हणते 200 हा इकडं आला तर हा तिकडं जाईल 270 मायनस 200 बरोबर 2x तर 70 बरोबर 2x तर x बरोबर 35 मित्र हो लक्षात ठेवा ऑप्शन 1 मध्ये हा देऊन आहे ऑप्शन आहे ना 35 ज्यानं 1 ले काळ केलं त्याचं बरोबर पहा। मग आता एवढं जर झालं असेल तर याच्यानंतरचा सुंदर आणि सोपा प्रश्न सांगून राहिलो तुम्ही जवळूस जर लक्षात ठेवलं तर काय काय होते पहा इकडं ठीक आहे। पहा मग मी काय सांगून राहिलो मग आहे ना 92 नंबरचा प्रॉब्लेम सांगून राहिलो 92 49 लक्षात ठेवा तो 49.247 या संख्येतील उजवीकडील काय रे चारही स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे। आता 49 या 4 आहे तर मला लक्षात ठेवा तो 49 49 म्हणजे याची व्हॅल्यू दशम स्थान झाली म्हणजे 40 ठीक आहे। आणि ह्या पॉइंटच्या मागा आहे तर याची व्हॅल्यू लक्षात ठेवा तो समजते 0.04 हा 0. हा पॉइंट हा 0 हा 4 तर या 4 ची व्हॅल्यू 40 झाली आणि या 4 ची व्हॅल्यू झाली 0.04 असं। तर मग कॉमन सेन्सची गोष्ट आहे का याला किती न गुणाव जेणेकरून 40 ये आहे ना 4 विचारलाय फक्त तर बा इथं पायसाल तर बा ह्या आहे का नाही फक्त आपल्याला याची किती पट आहे हा हे विचारलाय। मग आता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का बा ह्या जर 4 काळा आहे ना हा पॉइंट आणि 0 काळाचा असेल तर याले 10⁻2 न गुणा लागल तेव्हा हा 4 येईल आणि म्हणून मित्र हो याचं उत्तर राहील 10⁻2 बोला। ऑप्शन 1 एवढंच माहित पाहिजे सांगायचं तात्पर्य नसल समजलं तर भाऊ ह्या 4 आहे उजवीकडला ह्या डावीकडला तर ह्या 4 झाला आणि ह्या झाला 0.04 4 ह्याच्या मधात असं बरोबरच चिन्ह तेव्हाच येईल जेव्हा इथं तू 10⁻2 करशील तेव्हा बरोबर येईल म्हणजे हा झाला याच्या एवढ्या पट। आता तरी समजलं असेल तर 10⁻2 हे त्याचं ऑप्शन आहे लक्षात ठेवा। ऑप्शन 1 ला ज्या विद्यार्थ्यानं काळं केलं त्याचं बरोबर। एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा मी काय सांगून राहिलो पुढचं सांगून राहिलो बा का 94 नंबरचं सांगत आहोत 94 नंबरचं 9 सेमी गुणिला 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या फळ्याकडे पाहून घ्या 94 या झाला तुमचा आयात याला रेक्टँगल म्हणतात। हा झाला याचा डायगोनल म्हणजे कर्ण आणि ह्या झाला दुसरा कर्ण कैची घ्यायची आणि असं कुतूर कुतूर ह्या एक असा कापाचा हा झाली एक पताका हे झाली दुसरी पताका हे झाली तिसरी पताका आणि ही झाली चौथी पताका। डायगोनल कर्णावरून काढायचा आहे बोला समजते का। 9 सेंटीमीटर गुणिले 40 तर 100% हे 40 सेंटीमीटर आणि हे झालं 9 सेंटीमीटर। मित्र हो थोडूस प्रेझेंटेशन पाहिजे का बा आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा म्हणजे ह्या झाला तुमचा काटकोन। पायथागोरसचा प्रमेय लावला तर या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग तोंडीस चालवा लागल 40 चा वर्ग 1600 9 चा वर्ग 81 म्हणजे 1681 म्हणजे हा 41 चा वर्ग तर हा कर्ण मित्र हो तुमचा आला 41। आता दुसरा नियम आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे एवढा तुकडा आहे तर एवढा अर्धा झाला एवढा अर्धा आणि एवढा अर्धा
दुभागणे म्हणजे दोन समान भाग होणे, तर ह्या झाला 20.5, ह्या झाला 20.5. एवढं जर तुले समजलं असेल, आयताचे कर्ण एकरूप असतात, तर मग ह्या कर्ण ह्या कर्ण एकरूप, तर ह्या बी 20.5 न ह्या बी 20.5. आता एवढं जर झालं तर आयताच्या समोरासमोरील बाजू सुद्धा एकरूप असतात. हे 40 ची तर हे 40 ची, तर हे झाली मोठी पतंग आणि हे झाली मोठी पतंग. लक्षात ठेवा, 20.5 न 20.5 म्हणजे 41, 41 आणि 40 म्हणजे 81. म्हणजे मी या तीनही बाजूची बेरीज करत आहो, म्हणजे या पतंगाची परिमिती काढत आहो. ही एक पतंग मोठी आणि ही एक पतंग मोठी, म्हणजे याचे जर आपण दुप्पट केले तर 2 1 2 8 2 16, तर मग आहे ना, दोन पतंगाची परिमिती होईल 162 सेंटीमीटर. मित्र हो, ज्यानं 162 ले केलं त्याचं बरोबर. आता एवढं जर झालं असल तर मी पाहून घ्या, आहे ना, शक्य जेवढे होईल तेवढे सांगून देतो. 105 पाहून घ्या, 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या, तर ह्या झाला तुमचा, लक्षात ठेवा, वर्तुळ. या झाला याचा परिघ 88 सेंटीमीटर. पुढं वाचाचंही काम नाही. वर्तुळाचं परिघ बरोबर 2 पाय आर, म्हणजे 2 पाय आर बरोबर 88. 2 गुणिले 22 7 बरोबर आर बरोबर 88. खालचा वर जाते, वरचा खाली येते. एवढं जर समजत असेल तर आर बरोबर 88 गुणिले 7 भागीला 2 गुणिले 22 चोक 88. 2 दोन्ही 4 7 दोन्ही 14. 14 सेंटीमीटर त्या वर्तुळाचं रेडियस, त्रिज्या आली. म्हणजे व्यास किती होईल बा, तर त्रिज्येच्या दुप्पट असते, तर हे झालं व्यास त्याचं 28 सेंटीमीटर. आता याच्यावर 4 बिंदू घ्यायचे आहे आणि चौरस तयार करायचा आहे. ह्या झाला चौरस, तर ह्या झाला या वर्तुळाचा व्यास. तर वर्तुळाचा व्यासच या चौरसाचा कर्ण राहील. ठीक आहे. आणि आपण शिकलो मग 8व्या वर्गात का चौरसाचा कर्ण. लक्षात ठेवा, चौरसाचा कर्ण कसा असतो बा, तर तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिला बाजू. वर्गमुळात 2 गुणिला बाजू, तर मग चौरसाचा कर्ण, तर कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास. किती आला हो, 28. तर 28 बरोबर वर्गमुळात 2 गुणिला बाजू. ह्या याच्या खाली 28 भागीला काय रे बा, तो वर्गमुळात 2 बरोबर बाजू. ह्या 28 मांडता येते, 14 दोन्ही 28 वर्गमुळात 2 गुणिले बाजू. यानं ह्या कट्टे, वर्त उरल वर्गमुळात 2 बरोबर बाजू. आता शिक्षक म्हटलं तर एवढं तर कॅल्क्युलेशन माहित असेल. मग आता एवढं जर आहे ना, 2 आणि वर्गमुळात 2 कटला तर वर्गमुळात 2 राहते. मित्र हो, एवढं जर झालं असेल तर पहा, मग मी तुम्हाला काय काय सांगून राहिलो. थोडस मन लावून ऐकलं तर बढिया होते. याच्यानंतर मी सांगून राहिलो पहा, भक्कमच गणित सांगतो. 105 च्या नंतर 100, लक्षात ठेवा, आहे ना, एक बोगस सांगून राहिलो 118. तोंडीत सांगतो, आयात हा समांतर आहे ना, आयात हा कोणता असतो म्हटला आहे. तर मग आयात कायले म्हणायचं, तर हे झाला आयात. यालेच रेक्टँगल म्हणतात. 118. तर मग ऑलवेज आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समान लांबीच्या असतात. तर मग लक्षात ठेवा, आहे ना, आणि समांतर असतात. तर समांतर भुज चौकोनाच्या पण बाजू, समोरासमोरील बाजू समांतर असतात. लक्षात ठेवा. एक तर बयाडासारखं ऑप्शन दिलं, अरे बा आयतालेच काटकोन चौकोन म्हणते, तर त्यानं ब वालं ऑप्शन दिलं काटकोन चौकोन. तर मग ब तो 100% राहील, कारण आयताचं दुसरं नाव काटकोन चौकोन आहे. लक्षात ठेवा. आणि त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि एकरूप पण असतात. तर हे समांतरभुज चौकोन सांगते. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतील त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. आणि म्हणून मित्र हो, आयात हा समांतरभुज चौकोन तर राहीलच, आणि त्याचं दुसरं
नाव आहे काटकोन चौकोन आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन 1 ले काळ केलं ऑप्शन 1 ले त्याचं उत्तर बरोबर म्हणजे आयात हा काटकोन चौकोन असतो आयात हा समांतरभुज चौकोन असतो. बोला मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा याच्यानंतरचं मी काय सांगतो बढिया आणि सुंदर सोपं तर बा 118 झाला तर 119 सांगून राहिलो भाई बोगस गणित होतं 1.1/2 प्लस लक्षात ठेवा 5/8 मायनस 1/4 लक्षात ठेवा गुणिले काय रे बा तर 0.24 तर याच्या बरोबर किती असं होतं. ठीक आहे कमी बोगस गणित आहे रे बा आहे ना 1.2 1 आणि 1 3 म्हणजे ह्या दारा 3/2 इथं 8 आहे इथं 4 आहे याले 2 न गुणलं तर याले 2 न गुणाचं 5/8 मायनस 2/8 याला छेद सारखं करणं म्हणतात गुणिले 0.24 तर 24/100 छेद सारखे असले अंशाची वजाबाकी 5 2 गेले तर 3 राहिले 3/2 प्लस 3/8 प्लस 24 है ना इंटू 24/100 8 त्रिक 24 3 त्रिक 9 असं 3/2 म्हणजे होते 1.5 3 त्रिक 9/100 म्हणजे 0.09 म्हणजे 1.5 अधिक 0.09 असं. चल बोल बा एवढं नसन समजत बा आपल्याला हे नसन समजलं तर बिघडलं कुठं गावरानी आहे इथं 2 आहे 2 ले 50 न गुणलं तर वरच्याले पण 50 न गुणाचं एकदम लोअर लेवल असेल तर 50 त्रिक 150 भागिले 100 अधिक 9/100 हे झालं सोपं डिनॉमिनेटर सारखा म्हणजे दोघांची बेरीज 1.5 9/100 1 2 1 2 म्हणजे 1.59 हे झालं तुमचं उत्तर. मग आता एवढं जर झालं असं मित्र हो तर बा लक्षात ठेवा बढिया आणि सोपा प्रश्न सांगत हाव पाय मग इथं तेच गणित बसू शकते म्हणून सांगून राहिलो 104 नंबरचं गणित. मग 104 काय सांगते मिसिंग नंबर कसा आहे तर पाय मी असं जागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहो. पहिली व्हॅल्यू दिली 15 दुसरी दिली 26 तिसरी देऊन टाकली 35 चौथी देऊन टाकली 50 आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं 63 त्याच्यानंतर डब्बा दिला आणि इकडं देऊन टाकलं 99 कमी बोगस दिलं हो. ह्या 15 कडं पायसाल तर ह्यानं कसं केलं बा 4 चा वर्ग 16 16तून 1 गेला तर 15 तर इथं लिहायचं 4 चा वर्ग मायनस 1. आता इथं पाय 25 26 आहे तर इथं 26 आहे म्हणजे बा कॉमा 5 चा वर्ग प्लस 1 म्हणजे 25 न 1 26 आता पाय 6 चा वर्ग मायनस 1 आता पायसीन तर 7 चा वर्ग प्लस 1 आता पायसीन तर 8 चा वर्ग मायनस 1 आता पायरे बा डोळ्यानं का बा पहिल्याचा वर्ग मायनस 1 मग हा मायनस केला तर दुसऱ्या वेळेस प्लस केला तिसऱ्या वेळेस मायनस तर चौथ्या वेळेस प्लस तर पाचव्या वेळेस मायनस तर हा आहे ना 4 5 6 7 8 तर 100% इथं येईल आहे ना 9 चा वर्ग इथं मायनस आहे तर इथं प्लस 9 चा वर्ग 81 न 1 झालं 82 म्हणजे तुमचा हा जो डब्बा आहे ना तो राहील 82 चा. बोला समजते का. आता याच्यानंतर पाय चेक करायचं असेल तर याच्या पुढचा 9 च्या पुढचा 10 चा वर्ग इथं प्लस आलं तर इथं मायनस 10 चा वर्ग 100 मधून 1 गेला तर 99 म्हणजे ही चेन आपली बरोबर आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यानं याले ऑप्शन केलं 82 ले म्हणजे ऑप्शन सी ज्यानं काळ केलं असेल त्याचं उत्तर बरोबर. बोला मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा मी पुढचं सांगून राहिलो एक तर भाई जबरदस्त गणित दिलं ते सांगून राहिलो ऐकून घ्या. 107 नंबरचं गणित सांगत हाव 107 काय सांगत आहे का एका संख्येत
15, 11 आणि 12 एका संख्येला 15, 11 आणि 12 15, 11 आणि 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते आणि तर ती संख्या कोणती? अरे एवढा जबरदस्त दिला. पहिला ऑप्शन दिला त्यानं 660 आणि दुसरा ऑप्शन देऊन टाकला त्यानं 1984 आणि सिक्वेन्स न दिला. त्यानं हे सांग बाकीचे चारही ऑप्शन 2 पायसाल तर 4 अंकी संख्या आहे. एकमेव ऑप्शन 3 अंकी संख्या आहे. मित्र हो, या 660 ले 15 ने भाग जाते, 11 ने 11 ने जाते, 12 ने जाते. म्हणजे अर्थबोध या झाला. अरे तुम्ही करून पायसाल तर एका मिनिटामध्ये होते. 15 चोक 60 लक्षात ठेवा. उरले किती बा 6, 15 चोक 60 आहे ना. या 11 11 सक 66 म्हणजे भाग गेला. 660 ले 12 न पण भाग जाते. 12 पंच 60 लक्षात ठेवा. समजते का? या उरला काय रे बा 6 आणि 12 पंच 60 म्हणजे या तिघांना या 660 ले भाग जाते. म्हणून 660 हा काय झाला बा तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे त्यांचा लसावी असा आहे. बस या मग लसावी फायनल झाला का? या तिघाचा लसावी 660 आहे. 3 ऑप्शन 4 अंकी आहे, 1 ऑप्शन 3 अंकी आहे. तर हेच त्यानं समजवासाठी का बा गोंधळात पडू नका. हा त्याच्यासाठी मी लसावी देत आहो. त्या लसावीनं काय करायचं? एक एक ऑप्शनने भागून पाहायचं. एकच राहील त्याले उरल 4 तर बा लक्षात ठेवायचं आहे ना. तर इथं पैसा तर 660 न याले जर भागून टाकलं तर बा काही कठीण नाही आहे. बोला समजते का? ठीक आहे. तर याला आहे ना, याला 6 2 चा भाग जाईल, साइन 2 12 म्हणजे 1200 येईल आहे ना. 660 च्या दुप्पट म्हणजे 600 च्या दुप्पट 1200, 60 च्या दुप्पट 120 म्हणजे 1320 होईल. म्हणजे ह्या झाला असा. आता 1 चा भाग गेला तर ह्या झाला 1 चा भाग उरले 4 असं. आणि त्यानं तर हेच सांगलं का हे सांगा संख्या की ज्याला लक्षात ठेवा या तिघांनाही भाग जातो म्हणजे त्या लसावीनं भाग जातोच. लक्षात ठेवा म्हणजे बाकी किती उरले पाहिजे? मात्र 4 म्हणजे 100% तुमचं उत्तर किती पाहिजे? 1984. लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यानं ऑप्शन 2 ले काळं केलं असेल त्याचं उत्तर बरोबर. आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर याच्यानंतरचा 1 पॉइंट सांगतो. प्रश्न सांगून राहिलो. जागा नसल्यामुळं कसं तरी कुठं तरी सेट करा लागल. पा मग इथंच बसून जाते आहे ना. ह्या झाला तुमचा 106. लक्षात ठेवा 106 वाला काय सांगता? प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 चा अर्थ तो 19.25 म्हणजे 19.25 लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोक जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? मग आता एवढं जर झालं असं ते टेन्शन नाही घ्यायचं. या आहे ना याले किती न भागाचं बा तर 1.75 1.75 न भागलं तर 1 2 पॉइंट आणि पॉइंट कटला 1925 भागिले 175. आता तुम्ही शिक्षक आता एवढा तर भागाकार तुम्हाला यालेच पाहिजे. 1 चा भाग गेला 115 तून 5 गेले 7 राहिले. इथं 1 0 असा है ना. तर या 175 175 म्हणजे पूर्ण भाग गेला 11. तर त्यानं शब्द वापरला 1.75 मीटर समान मापाचा तुकडा म्हणजे बा 11 तुकडे पडले. आता गावरानी हिशोब आहे का? हे दोरी आहे याले असं एक डाव कापले भाऊ तर 2 तुकडे पडते. आपल्याला हाय ना 11 तुकडे भेटले म्हणजे तुकडे भेटले 11 तर 100% त्याच्यापेक्षा 1 डावानं कमी कापलं. अरे 1 दोरीले असं 1 डाव कापलं तर 2 तुकडे पडते. 11 तुकडे जर असेल तर 10 डाव कापा लागल. म्हणून याचं उत्तर राहील 10. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन 3 ले काळं केलं ऑप्शन 3 ले त्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर. बोला
आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर बा आपल्यापाशी जागाच नाही आहे आणि एक तर भल्ला बोगस विचारला ते एक सांगून राहिलो तोंडी निघते कुठं एवढ्याशा जागेमध्ये तर पा इथंच मग आपण टाकून देऊ इथं मग पूर्ण एक डाव मिटवून टाकू. याचा नंबर आहे 117. 117 तोंडी उत्तर निघते विशिष्ट रकमेच्या 7/18 पट. एक संख्या चांगली 7/18 पट. रक्कम वेदला किंवा 3/2/5 पट तर हे झालं 2/5 पट. कोणाला रक्कम आलोकला किंवा 3/8 पट तर हे झालं 3/8 पट. रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला तर हे झालं 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला दिली. अहो ज्याचा डिनॉमिनेटर छेद मोठा असतो ते उत्तर लहान असते. तर या सर्वांमध्ये 7/18 म्हणजे 18 सर्वात मोठा छेद आहे म्हणजे हे किंमत लहान राहील आणि ही किंमत कोणाला दिल्या गेली वेदला म्हणजे उत्तर तुमचं पाहिजे वेद. बोला आहे ना समजते. इथं 18 इथं 5 इथं 8 डिनॉमिनेटर सर्वात मोठा 18 आहे आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे का वेदला ही रक्कम दिल्या जाईल. एवढं जर झालं असेल मित्र हो तर याच्यानंतर जागाच नाही आहे म्हणून मी फळा थोडासा मिटवत हाव. वेळ फार कमी आहे पा इकडं कसं सांगत हाव एवढ्या याच्यात तर होऊन जाते मग करत बसू बाकीचं. ठीक आहे. 93 नंबरचा प्रॉब्लेम सांगत आहोत. 93 असं काय सांगते बा 93 तर बा शेजारील समभुज चौकोनातील n काढा. यांच्या डोक्यावर डिग्री देऊ नये तर बा असा आपल्याला समभुज चौकोन देऊ नये. ज्या विद्यार्थ्याला नियम माहित असते ना त्याने जवळच नाही. असा एक डायगोनल असा एक मित्र हो इथं काहीतरी त्यानं 20 दिला असा आणि इथं त्यानं n डिग्री असं दाखवलं आणि चारही बाजू कशा दाखवल्या मा एकरूप. काऊन बा असं तर शब्दच वापरला समभुज चौकोन. ज्याच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन. पण ज्या विद्यार्थ्याला हे माहित आहे का मग समोरासमोरील कोण एकरूप असतात कोणाचे समभुज चौकोनाचे म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप असतो. सर्वात महत्वाचा पॉइंट माहित असला पाहिजे का कर्ण ज्या शिरोबिंदूतून जातो समभुज चौकोनाच्या ज्या शिरोबिंदूतून कर्ण जातो तो काय करतो तर त्या कोणाला दुभागतो. हा शिरोबिंदू हा असा कर्ण गेला तर याले पण दुभागते याले पण दुभागते म्हणजे हा जर 20 असेल तर 100% हा 20 राहील. 20 आणि 20 40 समोरासमोरील कोण एकरूप असतात तर ह्या पूर्ण 40चा तर 100% ह्या 20चा आणि ह्या 20चा. त्याच्याही महत्वाची गोष्ट का समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोन करून दुभागतात म्हणजे फुकट मध्ये इथला कोण 90 अंशाचा. तिसरी महत्वाची गोष्ट त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज 180. हा 90चा हा 20चा 90 आणि 20 110 तर उरला कितीचा 70चा. हातातून हातात घ्यायचं काम नाही पडत तर बा 100% यांची किंमत किती झाली बा तर 70 डिग्री. आणि म्हणून या विद्यार्थ्यानं याले काळ केलं मी लिहिलं नाही वेळ कमी आहे. एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवायचं हो. पुढचा प्रश्न मी सांगून राहिलो कान देऊन ऐका. 114 हा अंकगणिती श्रेणीवर विचारलेला प्रश्न आहे. 10व्या वर्गात बीजगणिताचा अल्जेब्राचा पहिला चॅप्टर आहे ना. त्यानं म्हटलं 2 अंकी समसंख्याची बेरीज किती 2 अंकी. तो का हो मित्र हो 2 अंकी समसंख्या सुरुवात कुठून होते तर 10 पासून. याला म्हणतात 2 अंकी. 10 12 14 अनंतापर्यंत राहील.
10, 12, 14 असं डॅश डॅश डॅश, तर 2 अंकी संख्या सर्वात मोठी कोणती राहील तर 98 आहे ना. अंकगणिती श्रेणी पहिली जी संख्या असते ती ए न दाखवतात, लास्ट वाली दाखवल्या जाते TN न. या दोघातला फरक समजते का? 12 तून 10 गेले 2, 14 तून 12 गेले 2, तर हा जो फरक आहे 2, तर हा फरक D न दाखवल्या जाते. D चा अर्थ डिफरन्स. आणि याचा फॉर्म्युला वापरल्या जातो TN बरोबर A प्लस N मायनस 1 इंटू D. तर याची किंमत 98 बरोबर पहिली संख्या 10, N माहित नाही, लक्षात. D ची किंमत 2, याचं इकडं पक्षांतर 98 मधून 10 गेले, प्लस आहे इकडं आला तर मायनस, 98 तून 10 गेले 88, N मायनस 1 इंटू 2, हा याच्या खाली 88 भागीला 2 बरोबर N मायनस 1, 44 बरोबर N मायनस 1, हा इकडे आला तर मायनस आहे, इकडे आला तर प्लस, 44 प्लस 1 म्हणजे 45 बरोबर N. आता आपल्याला त्याने शब्द वापरला 2 अंकी समसंख्याची बेरीज. तर बेरीज काढण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला जातो SN = N/2 इंटू ब्रॅकेट मध्ये ट्वाइस A प्लस N मायनस 1 इंटू D. खोला पुस्तक तर माहित पडल. SN भरकन लिहायचं N/2 ब्रॅकेट ट्वाइस A प्लस N मायनस 1 इंटू D. ही बेरीज काढायची आहे. यांची व्हॅल्यू आली 45 भागीला 2, 2 गुणिले 10 प्लस 45 मायनस 1 गुणिले 2 असं करायचं. बस काहीच नाही. 45 भागीला 2, 10 दोन्ही 20, 45 मधून 1 गेला 44 गुणिला 2 म्हणजे 45 भागीला 2 असं 20 प्लस 88, 88 न 20 होते 108. तर इथं लिहायचं 108, 108 ले 2 न भाग जाते म्हणजे किती राहते? मात्र 54. ठीक आहे. तर 45 गुणिला 54 फुलीचा गुणाकार भरकन करायचा आणि उत्तर काढायचं. याचं उत्तर येईल 2430. ज्या विद्यार्थ्यानं याले काळ केलं त्याचं बरोबर. बोला. एवढं जर समजलं असेल मित्र हो तर बा एक बढिया आणि सोपा गणित विचारला तो सांगून राहिलो 108. भाई जबरदस्त आणि साधं सिंपल हाय. हे थोडस इकडलं मिटवून टाकायचं म्हणजे जागा खेळाले बरी होऊन जाते. पा मग मी काय सांगत आहो, थोडस गावरानी कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. 108 काय सांगत हाव पा तर मग 6.5 मायनस 3.3 मायनस 2.5 असं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2.25 प्लस 0.25 प्लस 3.2 भागीला लक्षात ठेवा 1.8 प्लस 1.4 लक्षात ठेवा इंटू 6.5 मायनस 3.3 मायनस इथं हाय 2.25 प्लस 0.25 इथं का हाय बा 4.25 मायनस 1.75. मित्र हो या पॉइंट मध्ये स्टँडर्ड भाषेतच आपण गेलो का मातून आणि 6.5 3.5 असं जे बोलतो ना गणितच सुटत नाही. गावरानी हिशोब लावाचा राजा 3.3 बोलाले माहित आहे याचा अर्थ 3.3 म्हणजे 3 रुपये 30 पैसे, 2.5 म्हणजे 2 रुपये 50 पैसे, 3 रुपये न 2 रुपये 5 रुपये आणि 30 पैसे 50 पैसे 80 पैसे म्हणजे ह्या झाला तुमचा 5.8. असा कॅल्क्युलेशन. 2.25 रुपये न 4 आणे म्हणजे 2.5 रुपये, 2.5 रुपये न हे 3.2 तोंडी काढू का आहे ना. 2.25 आणि 25 म्हणजे 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये 5 पैसे आणि हे 3 रुपये 2 आणि 3 5 रुपये 50 पैसे आणि 20 पैसे म्हणजे 70 पैसे म्हणजे 5.7 असं समजलं पाहिजे.
₹1.80 आणि ₹1 म्हणजे ₹2.80 40 म्हणजे ₹3.20 म्हणजे 3.2. ₹6.50 ₹3 गेले, ₹3.50 त्याच्यातून 30 गेले तर 3.2 म्हणजे ₹3.20 राहिले. असं करा तर तुमचं या ₹2.25 4 म्हणजे ₹2.5 असं. इथं पाहिशील ₹4.25 मायनस ₹1.75. ₹4 ₹1 गेला तर ₹3.25. ₹3.25 50 गेले तर ₹2.5 राहिले. तर हे झालं ₹2.5. एवढं जर झालं असल तर गावरानी हिशोब आहे. ₹6.50 ₹5 गेले तर ₹1.50 त्याच्यातून 80 पैसे गेले तर 70 पैसे राहिले. आपण स्टँडर्ड घेऊन बसल्यानंच त्रास होतो असं. आता ह्या झाला 3.2 गुणिले 3.2 आणि शिक्षकाची परीक्षा देत हाव तर 32चा वर्गही पाठ पाहिजे. 1024 तर इथं येईन 1-2 पॉइंटच्या मागं म्हणजे 10.24 आणि 25चा वर्ग 625 ह्या झाला असं. मग आता एवढं जर झालं असन तर बा आहे ना गावरानी हिशोब बरोबर 7 न गुणात आहे. 7 7 49 उरले किती 4 7 5 35 आणि 4 39 तर बा लक्षात ठेवा ह्या झाला 1-2 म्हणजे 3.99 साहजिकच आहे. आणि 1024 मधून काय गेलं बा ₹10 मधून ₹6 गेले तर बा ₹4 राहिले. 24 पैशातून 25 म्हणजे 1 गेला म्हणजे बा तुझ्या डोक्यामधून आलं पाहिजे ₹4तून 0.01 गेला 3.99 तर ह्या झाला 3.99 तर काहीच नाही उरलं म्हणजे 1. असं तोंडी ज्याला करता येते त्याचं बढिया जमते. लक्षात घ्या. पहा मित्रो पुढचा जो प्रॉब्लेम आहे ना तो मी 91 सांगतो. भाई सोपा साधा विचारला फक्त प्रेझेंटेशन. बस तुम्ही ऑप्शन चेक करणं शिकून जा फायद्यात राहायचा. 3 पेट्यामध्ये 216 हे झालं 216 126 आणि 162 वया आहेत. त्या पेट्यातील वयाचे समान वया असलेले गठ्ठे करावायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वयाला जास्तीत जास्त लागेल. आता याचा ऑप्शन त्यानं देऊन टाकलं 6 9 लक्षात ठेवा तो 36 आणि 18 असा ऑप्शन देतो. ठीक आहे. तुम्ही जर विचार केला ना तर मला लक्षात ठेवा तो 216 असं. या 216 ला लक्षात ठेवा 18 ने भाग जाते म्हणजे 216 भागिले 18 18 1 18 उरले 3 18 2 36. आता 126 याले 18 ने भाग जाते काही अपीलच नाही. बोला समजते का? साधा सिंपल भाग आहे ना. करून दाखवू का समजते? 18 असं 8 सकम 48 है ना 7 8 56 उरले 5 7 1 7 आणि 5 12 म्हणजे 7 आला. आता दुसरा कोणता आहे 162 याला पण 18 न भाग जाते है ना. कितीचा भाग जाईल तर मला वाटते 12चा भाग जाईल है ना. 12चा जाईल 9चा जाईल 18 9 तर 18 9 8 72 उरले 7 9 1 9 7 16 9चा भाग म्हणजे बा 18 न भाग जाते. आपण मी आता तुमच्या मनात आलं पाहिजे का बा मोठ्यात मोठी म्हणताय तर बा 6 9 18 36 मध्ये मोठ्यात मोठी 36 आहे त्याच्या खालोबाल 18 आहे. हे तर मोठे होऊच नाही शकत. तर हे तर पहिलेच मी 2 ऑप्शन कट केले. मात्र मित्र हो लक्षात ठेवा का बा तुम्ही जेव्हा 126 ला आहे ना आता 36 न भागायचं आहे कारण मोठं पाहिजे तर यानं भाग नाही जात. हे त्याचं कारण आहे.
म्हणजे मोठीत मोठी संख्या तो दिसतेच ना हो सरळ. 118 टेस्ट लावा तर 18 यात सर्वाले भाग जाते. म्हणजे 18 चे 36 न भाग जात नाही. जास्तीत जास्त वया तर मग जास्तीत जास्त वयाचा गठ्ठा सारखा 18चा आणि म्हणून याचं उत्तर राहील 18. ठीक आहे. लसावी मसावी पहा तर माहित पडत. मग आता एवढा काही वेळ नाही आहे. कधी वेळ भेटला तर सेपरेट आपण प्रश्न शिकू आहे ना. आता एक अजून प्रश्न सांगून राहिलो हे तर निव्वळच बोगस आहे हो. प्रेझेंटेशन असतं तुमचं ऑप्शन कडे पाहिलं असतं तर बाहेर जबरदस्त जमलं असतं. पहा किती बढिया आहे. फक्त काही 500 रुपयाच्या 96 नंबरचा प्रॉब्लेम सांगत आहो. काही 500 रुपयाच्या किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा आहेत. असं नोटा असलेल्या पिशवीत 30,500 एकूण नोटा आहेत. तर त्यानं म्हटलंय खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या कोणत्या नोटा असू शकतात. काही टेन्शन नाही घ्या. बरोबर लक्षात ठेवायचं ह्या ना. पहिला ऑप्शन दिला 23 तर या 23 ने 500 न गुणाचं 5 त्रिक 15 चाला 1 पाहे ना 5 दोन्ही 10 आणि 1 11 5 त्रिक 15 5 हाताला 1 5 दोन्ही 10 आणि 1 11 मागचे 2. आता मला सांगा का 500 रुपयाच्या ऑप्शन चेक करणं शिकवत आहोत. 11,500 30,500 पैकी 11,500 आपल्याला गेले आहे ना. तर 30,000 तोंडी काढायचं. 30,000तून 11,000 गेले आहे का नाही. तर बा किती राहते 11,500 गेले 19,000 राहते. तर मग 19,000 याच्यातून हे वजा केले तर 19,000 आले. 2,000च्या किती नोटा घेतल्या तर 19,000 होत नाही. म्हणून तुमचा पहिला जो ऑप्शन आहे 23 तो गेला कटला. आता तुम्ही दुसरा ऑप्शन पाहून घ्या. तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये त्यानं काय दिलेलं आहे बा. दुसरा ऑप्शन 39. तर बा पुन्हा आपण 500 गुणीला 39 करायचं आणि 9 5 45 उरले 4 5 त्रिक 15 आणि 4 19 हे 2 0 800. तर बा डोक्यात आलं पाहिजे 29,500 मधून 19,500 गेले. 19,500 गेले तर 11,000 राहिले. 11,000 राहिले तर 2,000च्या किती नोटा घ्या. 5 घेतल्या तर 10,000 होईल. 6 घेतल्या तर 12,000 होईल. म्हणजे 11,000 येणार नाही. म्हणून तुमचा दुसरा ऑप्शन 39 वाला पण कटला. तिसरा ऑप्शन मग एवढं तर त्रास घ्यायला लागल तर काहीच माहित नाही. तर मग 43 तर मग 43 तर 500 गुणीला 43 करा. 5 त्रिक 15 5 हाताला 1 5 चोक 20 आणि 1 21 हे 2 0 21,500. तर मित्र हो लक्षात ठेवा 21,500. तर 21,500 जर 30,500 तून वजा केले तर राहील किती बात 9,000 राहील. किती राहील बात 9,000 राहील. बोला समजते. 2,000च्या तुम्ही आहे ना 5 नोटा घेतल्या तर 10,000 होती. 6 नोटा घेतल्या तर 12,000 होती आहे ना. तर कोण्याही परिस्थितीत 9,000 तयार होत नाही. म्हणून ह्या पण ऑप्शन सुटला. आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवायचं हो शेवटला ऑप्शन आपला कोणता आहे ना आपण आत्ताच घेऊन टाकला. तर तो लक्षात ठेवा 500 गुणीला 49 तर बा 9 5 45 5 उरले 4 5 चोक 20 आणि 4 24 हे 2 0 म्हणजे बा 31,500 मधून 24,500 गेले तर फक्त 6,000 राहते. 2,000च्या 3 नोटा घेतल्या तर 6,000 होऊ शकते. आणि म्हणून मित्र हो ज्या विद्यार्थ्यानं या 49 ले म्हणजे चौथ्या ऑप्शन ले 49 ले काळं केलं असेल त्याचं उत्तर बरोबर. ठीक आहे. आता लक्षात घ्या बा याच्यानंतर हा एक पाठ झाला. एवढं एका ह्याच्यात तर शक्यच नाही. दुसरा व्हिडिओ पटकन पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर मित्र लाईक करता. काही अडचण असेल तर मेसेज टाका. आवडलं तर आठवणीनं घंटी वाजवा. ठीक आहे. नमस्कार.